कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून, तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारं विद्यापीठ म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकंच खरं आहे. नेता मोठा कसा होतो? तो सतत निवडणूक जिंकतो म्हणून? मोठमोठ्या पदांवर जातो म्हणून? नाही. निवडून आल्यानंतर, मोठमोठ्या पदांवर गेल्यानंतर तो नेता किती जणांना उभं करतो, किती जणांना तयार करतो, किती जणांना राजकारणात पुढे जाण्याची ताकद देतो, यावर त्या नेत्याची राजकीय उंची किती, तो नेता किती मोठा, हे ठरत असतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. यातच त्यांची राजकारणाची पद्धत, उत्तम प्रशासक याबाबत सांगितलं जातं. त्यांचे सहकाराचे, शैक्षणिक संस्थांचे, क्रीडा संघटनांचे राजकारण याविषयी बोललं जातं. मातीशी नाळ जोडलेला आणि महानगरांमधीलही प्रश्नांची माहिती असलेला नेता, ही त्यांची वैशिष्ट्ये सांगितली जात आहेत. पण नेते घडवणारं विद्यापीठ म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकंच खरं आहे. त्यांचा हाच पैलू आपण आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये उलगडणार आहोत. ज्याप्रमाणे शरद पवार यांनी 1999 मध्ये अजित पवार, RR पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, सुनील तटकरे अशा नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली, त्याचप्रमाणे अजितदादांनीही नेहमीच नव्या दमाच्या तरुणांना ताकद देण्याची भूमिका ठेवली होती. त्यांनी मधुकर पिचड, छगन भुजबळ अशा नेत्यांचा नेहमीच सन्मान ठेवला, पण नव्या दमाला घडवलं पाहिजे, हे त्यांचं ठाम मत होतं. याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे अनेक नेते दिसतात, त्यांच्या मागे अजित पवारांचं पाठबळ होतं. यात काही नेत्यांना अजितदादांनी कसं घडवलं, याचा एक किस्सा म्हणजे त्यांच्या राजकारणाचा अगदी वस्तुपाठच म्हणावा लागेल. स्थानिक पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजितदादांनी असंख्य नेते तयार केले, पण यातील आमदार खासदार केलेली काही निवडक उदाहरणं आपण पाहूया. अजितदादा सगळ्यात पहिल्यांदा खासदार झाले बारामती लोकसभा मतदारसंघातून. याच मतदारसंघात त्यावेळी पिंपरी चिंचवडही येत होतं. या शहरावर अजितदादांचं नितांत प्रेम होतं. हे शहर त्यांनीच त्यांच्या दूरदृष्टीने उभं केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असे नेते घडवले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर लक्ष्मण जगताप हेही काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. अजित पवारांनी जगतापांमधील स्पार्क ओळखून त्यांना नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौर अशी पदं दिली. 2003-2004 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण ती जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसकडून चंदूकाका जगताप हे उमेदवार होते. साहजिकच लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी आघाडी विरोधात आणि काँग्रेस विरोधात बंडखोरी केली. अजित पवारांनी आपली सगळी ताकद जगतापांच्या मागे उभी केली आणि त्यांना निवडून आणलं. 2009 मध्येही चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांनी उमेदवारी मागितली. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. भाऊसाहेब भोईर यांना तेथून उमेदवारी मिळाली. जगतापांनी पुन्हा बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली. अजित पवारांनी पडद्यामागून जगताप यांना मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाले आणि जगताप यांनी विजय मिळवला. विजयानंतर जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. पक्षाच्या विरोधात जाऊन, मित्र पक्षाच्या विरोधात जाऊन लक्ष्मण जगताप यांना 2 वेळा आमदार केलं. पुढे जगतापांनी पवारांची साथ सोडली. भाजपमधून निवडणूक लढत चिंचवडचे आमदार झाले. पण त्यानंतरही अजितदादा आणि जगताप यांच्यातील ऋणानुबंध कायम होते. 2022 मध्ये लक्ष्मण जगताप हे एका दुर्धर आजाराशी 2 हात करत होते. आपला जुना सहकारी आजारी असल्याचं कळताच अजित पवार अस्वस्थ झाले. त्यांनी आपले त्या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करत थेट रुग्णालय गाठलं.
लक्ष्मण जगतापांच्या तब्येतीची चौकशी करून कुटुंबियांना धीर दिला. यावेळी आमदार जगताप यांना तातडीने एका इंजेक्शनची गरज असून त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून तातडीने परवानगी घ्यावी लागणार असल्याचं अजित पवार यांना समजलं. त्यांनी लगेच तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांना संबंधित इंजेक्शन मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्याची विनंती केली. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉक्टर भारती पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या मदतीने अमेरिकेतून संबंधित इंजेक्शन भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. एकेकाळी आपण घडवलेला एक सहकारी आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात गेला म्हणून मनात कुठेही द्वेषाची भावना न ठेवता विरोधात असले तरी मदतीसाठी उभं राहणं हे अजित पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य होतं. महेश लांडगे यांनाही अजितदादांनी उभं केलं. सुरुवातीला नगरसेवक केलं. त्यानंतर भोसरीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा विरोध डावलून 2014 मध्ये लांडगे यांना स्थायी समितीचं अध्यक्ष केलं. अध्यक्ष असतानाच त्यांनी बंडखोरी करत नाराजांची मोट बांधून भोसरीतून अपक्ष निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने निवडून येत विधानसभा गाठली. मोठ्या मताधिक्याने निवडून येत विधानसभा गाठली. आमदार झाल्यानंतरही काही महिने लांडगे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 2017 मध्ये लांडगे समर्थकांसह भाजपवासी झाले. त्यानंतर पवार आणि लांडगे यांच्यातील राजकीय संघर्षात वाढ होण्यास सुरुवात झाली. दोघांमध्ये प्रचंड संघर्ष झाला, पण लांडगे यांनी अजितदादांच्या निधनानंतर त्यांची जाहीरपणे माफीही मागितली. आज मंत्री असलेले दत्तामामा भरणे, उदय सामंत, प्रताप सरनाईक यांना घडवण्यातही अजितदादांचा हात. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांचं वर्चस्व होतं. या वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवलं. 1992 मध्ये भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदापासून दत्तात्रय भरणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1996 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी काम करण्याची संधी अजित पवारांमुळे भरणेंना मिळाली. 2001 साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला. 2009 मध्ये अजितदादांच्याच आशीर्वादाने भरणे यांनी बंडखोरी केली, पण हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन भरणे यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला. त्यावेळी भरणे हे अर्ज मागे घेण्यासाठी जात असताना त्यांच्या समर्थकांनी त्यांना बंगल्यातून बाहेरच पडू दिलं नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज कायम राहिला. भरणे यांच्या मागे अजितदादा ठाम उभे राहिले. त्यांना हवी ती सर्व मदत केली, पण भरणे यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. पुढे 2012 मध्ये भरणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं. या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामं केली. या दरम्यान हर्षवर्धन पाटील हे मुंबईत अडकून राहिल्याने भरणे यांनी मतदारसंघ पोखरून काढला. मतदारसंघात लक्ष केंद्रित करून त्यांनी जनमत गोळा केलं. 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली. याचा फायदा घेत अजित पवारांनी इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना तिकीट दिलं. त्यांच्यासाठी इंदापूरमध्ये प्रचाराचा झंझावात अजित पवारांनी निर्माण केला. त्यातूनच इंदापूरचा अवघड वाटणारा गड भरणेंनी सर करत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये भरणे यांनी विधानसभा जिंकली. अजित पवारांनी भरणे यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी मंत्रिपद आणि सोलापूरचं पालकमंत्रीपद त्यांना दिलं. 2024 मध्ये भरणेंनी विजयाची हॅट्रिक केली. त्यावेळी कॅबिनेट मंत्रीपद त्यांना दिलं. दीपक केसरकर यांनाही अजितदादांनीच ताकद दिली. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी दीपक केसरकर आणि प्रवीण भोसले यांच्यामध्ये उमेदवारीवरून वाद होते. त्यावेळी देवगिरी बंगल्याच्या पायरीवरच अजितदादांनी निकाल लावला. प्रवीण, तू सारखा पडतोय, यावेळी दीपकला देऊन बघू असं म्हणत अजितदादांनी केसरकरांना तिकीट दिलं आणि ते आमदारही झाले. पुढे ते मंत्रीही झाले. उदय सामंत यांनाही अजित पवार यांनीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं, आमदार केलं आणि मग राज्यमंत्रीपदही दिलं. पुढे ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेतील क्रमांक 2चे मंत्री आहेत. शिवसेनेतील आणखी एक मंत्री प्रताप सरनाईक यांचेही अजित पवारच गुरु होते. विद्यार्थी संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून सरनाईक
अजितदादांना भेटले. त्यानंतर प्रतापला मदत करायची असं म्हणत त्यांनी युवक काँग्रेसमध्ये संधी दिली. ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. सरनाईक यांचे अजितदादांवर एवढे प्रेम होते की त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात एकाने दान केलेला रत्नजडित मोबाईल लिलावात विकत घेतला आणि अजित पवार यांना भेट दिला. पवार घराण्यातील रोहित पवार यांनाही अजितदादांनी राजकारणात उभं राहण्यास मदत केली. 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार यांचा विरोध डावलून अजितदादांनी रोहित पवार यांना उमेदवारी दिली. त्या संधीचं सोनं करत रोहित पवारांनी विजय मिळवला. 3 वर्षातच त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. मावळमधील आमदार सुनील शेळके, निलेश लंके यांना आमदार करणे हेही अजितदादांनीच शक्य करून दाखवलं होतं. सुनील शेळके यांना तर 2019 मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या आधीच तिकीट जाहीर केलं होतं. त्याचवेळी पारनेरमधून निलेश लंके यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये घेत आमदार केलं. मराठवाड्यात राजेश विटेकर, विदर्भातील संजय बोडके यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेपर्यंत नेणं हा दादांच्या संघटन कौशल्याचा भाग होता. अहिल्यानगरमधील संग्राम जगताप यांच्याही कारकिर्दीत त्यांचा मोठा वाटा आहे. शहराध्यक्षपदापासून नगरसेवक, महापौरपद आणि आमदारकीपर्यंत टप्प्याटप्प्याने संधी देत त्यांनी संग्राम जगतापांचं नेतृत्व उभं केलं. आमदारकी, खासदारकी मिळवलेल्यांची ही यादी अजून खूप मोठी आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर तर नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समित्यांवर स्थान देत पक्षातील विविध पदे देऊन हजारो तळागाळातील लोकांचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य उभं करून दिलं. त्यामुळेच अजितदादा केवळ पदाने आणि अनुभवाने मोठे ठरत नाहीत, तर त्यांच्यासह इतरांना नेता म्हणून तयार करण्याच्या गुणामुळेही ते मोठे ठरतात. तुम्हाला हा राजकारण पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राजकारणातील अशाच काही महत्त्वाच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.